अक्षय शिंदेचे वडील आपल्यासोबत आहेत. आरोपी प्रमुख जो आहे अक्षय शिंदे त्याचे वडील आपल्यासोबत आहेत. शिंदेजी, हा सगळा घटनाक्रम तुमच्या कानावर आला असेल, तुमची पहिली प्रतिक्रिया काय? मी काय म्हणतो सर, मी आता सकाळी 11 वाजता गेलतो इथं. हं? नंबर लावलो, आपला नंबर कुपन घेतलं इथं. ते सकाळचं मला मुलाखत झालं नाही. त्यानंतर मला 3 वाजता बोलले हं? आणि त्यानंतर मला 3:30 वाजता इथं ओपनिंग झालं. ते तुम्हाला जेव्हा ही घटना कळली, तुम्हाला कोणाकडून ही घटना कळली, काय तुमच्याकडे माहिती आली या सगळ्या घटनेसंदर्भात? मला काही माहितीच नाही. मी हा. इथून पोहोचले इकडं, मला न्यूजवर सांगितलं मला असं परत असं झालं म्हणून. नाही नाही शिंदेजी, मला सकाळपासूनचा घटनाक्रम सांगा. तुम्ही सांगितलं की सकाळी मी त्यांना भेटायला गेलो होतो आरोपीला आणि त्यावेळेला मला भेटायला दिलं नाही. काय नेमकं झालं? सकाळपासूनचा घटनाक्रम सांगा. ऐका ना, मी काय म्हणतो, सकाळी मी 11 वाजता पोहोचलो इथं. हा. नंबर लावलं, कुपन घेतलं. हं? तर 11 ते मला तिथं 11 वाजता गेलं तर अर्धा तास लागला मला कुपन घ्यायला. हं? 11:30 वाजले होते. तिथं आतमध्ये बसवलं आम्हाला. परत ते नंबर पुकारतात. हं. तिथं जाता येता 12:30 वाजले जागेवर. आपला कैदीच्या इथं जायला. हा. तिथं गेले तर म्हणले आता बंद झालंय, 3 वाजता तुम्ही या. अच्छा. 3 वाजेवर आम्ही बसलो इथं. तर 3:30 वाजता तो उघडला. हं? परत आम्ही बेडकडे गेलो. आम्ही हं? बोललो पोराला, तर काय झालं बाबा, कसं आहे, तू बरं आहे का, जेवण मी भेटतो का? हा बाबा व्यवस्थित भेटतो म्हणलं. परत काय म्हणला, चार्जशीट पप्पा आलंय. हं. हॅलो, हा, बोला बोला, मी ऐकतोय. चार्जशीट आले, आता तुम्ही केव्हा सोडणार मला? मी म्हटलं बाबा दादा, एक महिना तुला थांबायला लागेल. असा बोलून आम्ही तिकडून निघालो. साधारण तुम्ही किती वाजता तिथून निघालात आणि आता जी बातमी आली ती किती वाजता तुम्हाला मिळाली? आणि हॅलो, हा. त्याच्याकडे चिठ्ठी होता, एक चिठ्ठी. हा. ते लिहून त्याला खिशात ठेवलं ते. नाही नाही, मला जरा नीट सांगा, चिठ्ठी कुणाकडे होती? तुम्ही त्याला दिली की त्याच्याकडे होती? त्याच्या खिशामध्ये होते. खिशामध्ये होते, अक्षर खिशामध्ये. काय तिथं चिठ्ठी? त्याच्या खिशामध्ये दिले होते ते चिठ्ठी. तुम्हाला चिठ्ठी दिली का त्याला त्यांनी? काय? दिले होते कोणतरी लिहून. अच्छा, काय होतं त्या चिठ्ठीत? काही त्यांनी उल्लेख केला? काही माहिती मला दिली? दाखवत होता पण मला काही दिसलं नाही त्याच्यात. काय पण म्हणाला? त्या आरशामध्ये काही दिसलं नाही. तो मला चिठ्ठी दाखवत होता. मग आम्ही हे काय दिलंय मला? मी बोललो कोण दिले तुला? तिथलचेच पोरं दिलेत म्हणून असं बोलत होते. त्या चिठ्ठीत काय होतं त्या संदर्भात त्यांनी काय सांगितलं? नाही नाही, त्याला वाचता पण नाही येत. तो हिंदी शाळेमध्ये शिकला. अर्धवट पोरगाला काही समजत नाही त्या पोराला. पण चिठ्ठी संदर्भात सांगताना त्यांनी काही माहिती तुम्हाला दिली होती का, की कुठून नाही आली नाही, चिठ्ठी? काहीच नाही दिली माहिती. मला बोलत होता वाच म्हणून. मी बोललो बाबा मला वाचता नाही येत. हं? मला वाचता नाही येत. तो बोला मला चिठ्ठी दिलीत मम्मी. मी बोलले तुला बाबा जेवण बिवण देतात का शाळेत इथं आतमध्ये? तर तो बोला जेवण वगैरे भेटतोय मम्मी. गेल्या वेळी मला मारलं होतं ते लोकांनी सगळ्यांनी, पण आता मला मारले नाहीये. मी बोलले बाबा कोणी काय कोणाला काय बोलू नको, असं व्यवस्थित राहा, काय काम सांगतील ते पण कर तू. तो बोला मम्मी माझे चार्जशीट पण आलेले आहे. तर मी बोलले बाबा 1 महिनाभर थांब, हं? मी येईल तुला सोडवायला. काय होईल तर बघू आपण. माझ्या पोराबरोबर मी तिथं बोलून आले साहेब. तुम्ही या अगोदर त्यांना किती वेळा अक्षय शिंदेला भेटला होतात आणि काय काय नेमक्या हा, या अगोदर तुम्ही घटना घडल्यापासून, गुन्हा घडल्यापासून तो जेलमध्ये असतेपर्यंत किती वेळा त्याला भेटला? तिसरा. प्रत्येक वेळेला तुम्ही ज्या ज्या वेळेला भेटलात त्या त्या वेळेला तो काय सांगत होता? काहीच नाही मम्मी, मी काही गुन्हा केलंच नाही. शाळेमध्ये काय माहित त्यांचं काय होतं की मला माहितच नाही. मी पोरीला एक बोट पण नाही लावले. हा, आणि माझा ना पूर्ण शरीराचं पूर्ण चेकअप केले म्हणून बोललो तो पोरगा. माझं पूर्ण अंगाचं पूर्ण चेकअप केले ते लोक हॉस्पिटलमध्ये. पोलीस कोठडीत असताना त्याला काही मारहाण झाली किंवा पोलिसांकडनं काही त्रास दिला जात होता, काही असं काही त्यांनी सांगितलंय का? मारले म्हणतात त्याला, तिथं मारलेत म्हणून पोराला. बरं. जेलमध्ये ना पोराला मारलेत भरपूर. गेल्या सोमवारी भरपूर मारले पोलीस लोकांनी. गेल्या सोमवारी त्याला मारलंय असं त्यांनी सांगितलं. हे कधी सांगितलं तुम्हाला त्यांनी? गेल्या सोमवारी सांगितलंय आम्हाला. अच्छा, गेल्या सोमवारी तुम्ही भेटून आला होतात. हो. बरं, आता हा सगळा जो प्रकार आहे, एन्काउंटर झाल्याचं समजतंय. तुमच्या मुलानं पोलिसांकडचं रिव्हॉल्वर हिसकावून गोळी मारण्याचा प्रयत्न नाही, केला आणि नाही, त्यानंतर पोलिसांनी जे प्रत्युत्तर दिलं त्यात तो मृत्युमुखी पडला. पैसे देऊन त्या पोराला मारून टाकल्यात. माझ्या पोराला फटाकडी नाही वाजायचं. माझ्या पोराला फटाकडी पण वाजवायला नाही येत साहेब. नाही नाही, आता जी माहिती पोलिसांकडनं मिळते अधिकृतरित्या अजून ती माहिती आलेली नाहीये, मात्र जी माहिती मिळते. पोलीसवाला काय बोलला मला? मी बोला अक्षय शिंदेला अजून तुम्ही पाठवत नाही. तो काय बोलला? तो बोलतो त्याचं नाव लय मोठं आहे तुझं पोराचं. हा, आणि त्याला इथं समोरच सांडले ना कोणी पण मारतील त्याला, म्हणून ना त्याला माणसं लागतात आणायला, असं बोललो तो.
पोलीसवाल्यांनी. शिंदेजी, मला एक सांगा की आत्ता ही बातमी तुम्हाला टीव्हीवरनं कळली की कुठल्या पोलीस स्टेशनमधनं तुम्हाला फोन आला की कुठनं? फोन आला मला आता. कोणाचा फोन आला होता? हे फोन नाही, आपले बातम्यांवर आलेले आहे. बातम्यांवर ना, हे न्यूजच्या लोकांनी सांगितलं आम्हाला. बरं बरं, तुम्हाला काही पोलिसांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला ही माहिती देण्यासाठी? नाही, काहीच नाही केलं, काहीच नाही. बरं, तुम्ही मला सांगा, दुपारी तुम्ही भेटायला गेला होतात, 3:30ला तुम्ही म्हणताय की तुमची भेट झाली, त्यानंतर काय घडलं? तुम्ही परत घरी आलात, त्या दरम्यान काही नंतर? नाही, आता पोहोचलो आम्ही. अर्धा तास झाले तिथून येता. ट्रॉफिक मध्ये आम्ही अडकलो होतो, रिक्षामध्ये होतो आम्ही. त्याने असं काय सांगितलं होतं तुम्हाला की मला कोर्टात आज घेऊन जाणार आहेत? नाही, काहीच नाही बोललो. तो कोर्टामध्ये नाही नेलेत म्हणून बोलले. किती वेळ? वकिलाबरोबर आम्ही बोललेले तेच. अच्छा, आता भेटून आले ना मी त्या पोराला, तर वकिलाबरोबर बोलले मी. काय वकिलांनी काय सांगितलं होतं आज? वकिलाला मी सांगितलं बाबा त्याचं चार्जशीट आलेलं आहे, तर पोराला काय तुमचं काय बोलायचं आहे असं. तो बोलला बघूया आपण काय होतंय, मी बघेल आणि मग तुम्हाला मी कळवतोय. आज तुम्ही अक्षयला जेव्हा भेटलात तेव्हा किती वेळ तुमची ही भेट झाली आणि काय नेमकं बोलणं झालं? 15 मिनिटं पण नाही झाले साहेब तिथं बोलून. लेके पोराला नेले आतमध्ये ते लोक. त्याला फक्त मी बोलले बाबा कसं आहे, तू बरं आहे का? बरं आहे मम्मी बोलला. जेवण बिवण देतात का तुला? मारतात का? तर बोला गेल्या सोमवारी मला भरपूर मारले, तवा आता नाही मारले. कोणी मारलं म्हटलं? पोलिसांनी की काही सहकायद्यांनी? पोलिसांनी मारले बोलले त्यांनी. अच्छा, पोलिसांनी पूर्ण माझा पाय बोट बिट फोडलेत म्हणून बोलला. पाय पण आगवतात म्हणून बोलले. खालच्या पायांना भरपूर मारले, तर बोट पण फोडले होते ते पोराचं. आज जेव्हा तो तुम्हाला भेटला तेव्हा त्याची परिस्थिती कशी होती? त्याचा चेहरा किंवा त्याच्या देहबोलीवरनं, त्याच्या वागण्यातनं तुम्हाला असं काही वेगळं जाणवलं का? नाही, असं म्हणजे त्याचं तोंड बिंड बारीक झालेलं, म्हणजे असं काहीतरी दुखतं त्याला, असं झालेलं तो पोरगा. आणि त्याने ना एक पेपर पण दाखवलं, त्याचं मोठं पेपर आहे. मम्मी काय याच्यामध्ये बघ जरा काय लिहिलेलं. मी बोलले बाबा मला काय वाचता येईल त्याच्यामध्ये. कसला पेपर होता तो? परत ते पेपर त्यांनी खिशामध्ये ठेवला आणि त्याला कपडे नेलेले मी. ते कपडे पण नाही द्यायला भेटलं मला. मगाशी तुम्ही एका चिठ्ठीचा उल्लेख केला, ती चिठ्ठी तुम्हाला काही बघायला मिळाली का? त्याच्यावर काही होतं का? मगाशी बघायला नाही मिळालं मला काहीच. फक्त तो असं दाखवला आणि परत मी बोलले बाबा काय माहित कसं दिलं असेल, मला माहित नाही. नाही तर कोणतरी तुला फसवत असेल, ते ठेव ते खिशामध्ये आणि तिकडे टाकून दे बोलले त्या पोराला मी. बरं, हा सगळा गुन्हा घडला, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आणि गेल्या 1.5-2 महिन्यांपासून हे सगळं प्रकरण आहे. या दरम्यानच्या काळात तुम्हाला काही पोलिसांकडनं चौकशी तुमची झाली का किंवा काही माहिती पोलिसांकडनं तुम्हाला मिळू शकली का? नाही, पोलिसांनी काहीच नाही आम्हाला कळवलं, काहीच नाही. ते पोराचं तोंड पण दाखवलं नाही आम्हाला. तर ते जेलमध्ये आहे म्हणून बोलले, तेव्हा आम्ही गेलो तिकडं. ते वकिलांनी सांगितलं तलोजा जेलमध्ये जाऊन तुम्ही मुलाखत घ्या पोराचं. तुम्हाला पोरगा पाहिजे का नको म्हणून. साहेब किती पण बोला तुम्ही, माझ्या पोरगा एक फटाकडी नाही वाजू शकत. तो पोरगाला बंदुकाने मारून टाकले साहेब. आता आम्हाला पण मारून टाकायला सांगा, आम्ही पण येतोय तिथं. आम्हाला पण मारून टाकायला सांगा. आम्हाला पण जगायचं नाहीये, आम्हाला पण जगायचं नाहीये मुलाशिवाय. आम्हाला पण मारून टाका. कुठल्या जेलमध्ये कुठल्या हॉस्पिटलमध्ये टाकले साहेब? हॅलो, हा बोला. कुठे हॉस्पिटलमध्ये टाकले ते तरी माहित असेल ना. आता आमच्या डोळे आम्ही इथं तिथं भटकतोय. आम्हाला घरातून बाहेर पण पाकलून दिलं. गावाले लोक मारले आम्हाला. आम्ही इकडे तिकडे भटकतोय साहेब. आम्हाला अन्न नाही ना पाणी नाही. पोराला जाऊन कधी तरी आम्ही भेटून यायचं. आता जी माहिती मिळते शिंदेजी आता जी माहिती मिळते त्यानुसार त्याला कळवा शासकीय रुग्णालयात नेत आहेत. कळवा ठाण्यातलं कळवा नावाचं जे गाव आहे तिथल्या शासकीय रुग्णालयात त्याला नेत आहेत. त्याची डेड बॉडी असं कळतंय अजूनही माझ्याकडे जी सूत्रांनुसार माहिती मिळते त्यानुसार. हा बोला. म्हणजे शिवाजी हॉस्पिटल का? हॅलो, हा बोला शिंदेजी. हा मी काय म्हणतो, शिवाजी हॉस्पिटल मध्ये घेऊन चालेल का घेऊन त्याला? कळव्याच्या हॉस्पिटलमध्ये त्याला नेत आहेत असं कळतंय. ही माहिती मला आता मिळालेली आहे आणि त्यानुसार मी तुम्हाला सांगतोय. माझ्याकडे सुद्धा माहिती. हॉस्पिटल जास्त आहे तिथं, म्हणजे नाव काय हॉस्पिटलचं असं म्हणतो. कळवा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेत आहेत, सरकारी हॉस्पिटलमध्ये. चालेल सर, येऊ का सर? हो शिंदेजी, आपण पाहतोय अक्षय शिंदेचे आई वडील आहेत आणि ते NDTV मराठीशी बोलताना त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे की आजच ते तिथे भेटून आले होते आणि आज भेटीदरम्यान त्याच्याशी बोलताना असं जाणवलं की त्याला, आणि त्यांनी जी माहिती दिली त्यानुसार सोमवारी त्याला मारहाण झाली होती गेल्या सोमवारी, आणि
नेमकी मारहाण कोणी केली आहे याबद्दल त्यांनी स्पष्टपणे सांगितलं नाही. मात्र त्याच्या आईवडिलांचं असं म्हणणं आहे की पोलिसांकडनं त्याला मारहाण झाली. आज एक चिठ्ठी त्याला देण्यात आली होती. कोणाची चिठ्ठी होती त्या संदर्भात त्याला सांगता आलं नाही. मात्र काहीतरी त्याने सांगण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर या प्रकरणात आपल्या मुलाची कोणतीही चूक नसेल, कारण त्याला साधा फटाकाही वाजवता येत नाही, तो ही गोळी झाडू शकणार नाही असं ते म्हणतायत. त्यामुळे हे एन्काउंटर यावर सुद्धा त्यांनी संशय व्यक्त केलेला आहे. आत्ताच्या घडीची ही ताजी अपडेट आपण पाहतोय. बदलापूर प्रकरणातला प्रमुख आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर झालेला आहे.